रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आपल्या गाया आज धुवून घेतल्यात आपण एसटीबीने. आता धुवून झाल्यात आणि आता त्यांना गुचुडाचं औषध मारायचं आहे. तर मग आम्ही गुचुड जाण्यासाठी गायाचे काय मारतो तर पहा, तर आम्ही आधी टिकटॉक परत बिश पावडर लावायचं, त्यांनी गुचुड काही जात नव्हते. त्याच्यामुळं आता आम्ही हमला मारतो. तर हे पहा की आता आहे 15 मिली औषध टाकले याच्यात. आम्ही मला सगळ्याला दाखवतो आम्ही काय मारतो ते. तर हे पहा, या हमला. तर ही हमल्याची बाटली आहे, त्यातलं 15 मिली औषध दूध आपण ह्या कॅनामध्ये टाकलेलं आहे. तर हे पहा, तर आम्ही अशा प्रकारे हमलाच मारतो. म्हणजे हमला मारला की लगेच कधीच गुचूड राहत नाही. तर ते असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर जास्त गाय असले तर असं म्हणजे एका पंपाला 15 मिली, म्हणजे एक पंपभर पाणी असं नाही, 10-15 लिटर. त्याच्यामुळं 15 मिली, 1 लिटरला 1 मिली औषध टाकतो. तर अशा प्रकारे आम्ही औषध मारून घेतो. तर हे पहा, आता आम्ही गायांना औषध मारायचं काम चाललेलं आहे आमचं. तर आम्ही धुवून घेतलेले आहेत गाया. तर आम्ही औषध मारायचं काम चाललं. आम्ही कधी जातो एसटीने औषध मारतो. तर गाया धुवून झाल्या, एसटीने असं औषध मारून घेतलं ते लगेच दुसरं पूर्ण जातात. लाईट गेली जरा, आता लाईटीचा प्रॉब्लेम असाच आहे, वारं सुटले त्याच्यामुळं लाईट गेली. तर लाईट गेलेली असल्यामुळं आता मी थोडं औषध मारायचं बंद केले. पण आम्ही अशा प्रकारे औषध मारून घेतो एसटीबीने. आणि एसटीबीने औषध मारा किंवा पंपाने मारा, पंपानेसुद्धा तुम्ही औषध मारू शकता. पण कधी पण हमला मारायचा, म्हणजे जेणेकरून तुमच्या इथं गुचूड झालेले असतील तर ते पूर्ण गुचूड निघून जातात. तर आमच्या गायांना असे थोडे बारीक गुचूड लागले होते, तुम्हाला दाखवते. भरपूर बारीक लागले होते आता ही पावसाच्या अशा वातावरणामुळं. तर हे पहा, अशा प्रकारे गायांना बारीक गुचूड लागलेले आहेत. तर आम्ही ते हमला मारला की कधीच गुचूड राहत नाही, माशा गुचूड सगळं निघून जातं. त्याच्यामुळे आम्ही कधी पण हमला मारतो. तर तुम्ही काय मारता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसलं तर नक्की करा. अजून तुम्हाला गायांविषयी पोल्ट्रीविषयी भरपूर अशी माहिती मिळते. तर बिशी पावडरने सुद्धा गुचूड जातात बरं का, पण ते कसं जाऊन परत लगेच लागतात. तर हमला मारला तर 2-3 महिने तरी गुचूड काही लागत नाही. त्याच्यामुळं माशाचा पण प्रॉब्लेम होत नाही, माशा पण जास्त होत नाहीत आपल्या गोठ्यामध्ये. त्याच्यामुळं आम्ही अशा गायांवर मारलं तरी बी आपला जेवढा हे आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यातसुद्धा आम्ही हमला मारून घेतो. म्हणजे जे बारीक आपल्या इथं जंतू, परत बारीक गुचुडं माशा ते असतील तर ते सगळं जातं आणि जास्त परत माशा होत नाहीत, गुचुडं होत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही अशा प्रकारे हमला मारून घेतो. तर हमला मारला ना कधीच असं म्हणजे जास्त गुचूड राहत नाही. तर खूप असं बारीक असं गुचूड लागले होते गायांना, तर ते सगळे गुचूड जातात. नाहीतर परत टिकटॉक मारा, काही मारा, पण ते गुचूड काय करतात, ते गायांच्या अंगावरून जातात आणि बाजून जाऊन बसतात आणि परत नंतर गायांच्या अंगावर येऊन बसतात. त्याच्यामुळं हमला मारल्यावर पूर्ण गुचूड लगेच त्याची अशी म्हणजे पूर्ण मरूनच जातात. गायाला पण काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यापासून. तर आम्ही गायाला आता भरपूर दिवस झाला असंच हमला मारतो, कारण हमला मारल्यावर गुचूड राहतच नाही. तर अशा प्रकारे आम्ही आज गाया धुवून घेतल्यात एसटीबीने. पूर्ण एसटीबीने असं स्वच्छ धुवून घेतल्यात गाया. तर तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर लाईटीचा कसा प्रॉब्लेम आला आहे मध्ये, तर आम्ही अशा प्रकारे एसटीबीने मारतो. पंपाने पण मारू शकता तुम्ही, पंपाने मारा किंवा एसटीबीने मारा, कशाने मारा. पंपाने सुद्धा मारता येतं. 15 लिटरचा पंप असेल तर त्याला 15 मिली घ्यायचं. 40 लिटरचं कॅन असलं त्याला 40 मिली घ्यायचं. असं म्हणजे 1 लिटरला 1 मिली आम्ही टाकतो. म्हणजे कसं वातावरण पाहून, जास्त ऊन असल्यावर गायाला परत असं म्हणजे उष्णता असल्यावर जास्त तकलीफ होऊ नये म्हणून आपण मापातच टाकतो. तर मापात टाकल्यावर मग कसं आपल्या जनावराला पण काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळं गायांना त्याच्यापासून काही इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळं आम्ही घेतो ते मारून. आणि हे आजूबाजूचा परिसरातसुद्धा मारायचं बरं का. आणि आपली झाडं जे असतील ना, तर आम्ही हे लिंबुनी वगैरे ते आहे आमची, तर त्याच्यावर सुद्धा रोग पडला ना, ते म्हणजे आता मारताना सगळीकडेच मारून घेतो. तर मग आपल्या लिंबुनीला त्यालासुद्धा
मारून घेतो, म्हणजे ते आपलं फळ पण चांगलं लागतं, म्हणजे त्याच्यावर रोग वगैरे असले परत असे मावा वगैरे काही पडलेला असला तर तो पण जातो. त्याच्यामुळं आम्ही ते लगेच लिंबुनीला पण मारून घेतो. तर हे आपलं हे लिंबुनीचं झाड आहे, तर याला आत्ता कसलाच रोग नाही बरं का, पण तरी पण आम्ही मारणार आहे. तर कारण त्याला परत असं म्हणजे थोडाफार असं म्हणजे थोडे पानं काही काही असे वाकडी झालेले दिसतात ना, ते सुद्धा सगळे चांगले होऊन जातात. आपल्या लिंबुनीला असं मस्त असं तोर पण लागलाय, मस्त दुसरा बहर पण आलाय. आणि पहिले पण लिंब आहेत, तर आतल्या बाजूने आहेत भरपूर असे मस्त लिंब लागलेले आहेत. आतल्या बाजूने खूप असे लिंब येतात, पण बाहेरून दिसत नाही. तर असं वाटतं ह्या झाडाला अजून लिंब लागले नाही, पण आतल्या फांद्याला जे आहेत ना तर भरपूर असे लिंब लागलेले आहेत आणि मोठे मोठे पण झाले. तर तरी याच्यावर मोठे येतात, पण ते काटे असल्यामुळे आत काय जात नाही. तर आम्हाला जसं लागेल तसं आम्ही लगेच झाडाची आपल्या दारात असल्यामुळं काढून घेतो. तर भरपूर असे आपल्याकडे सगळी झाडं आहेत बरं का खायची. तर आपले नारळ लिंब सगळं काय आहे. तरी आपले नारळाला तर किती खाली भरपूर असे नारळ लागले, तर वरती पण लागले. तर आता आपले दुसऱ्या पण नारळाला भरपूर नारळ लागलेत बरं का. चिक्कूला पण चिक्कू लागले, तर म्हणजे आपल्या सगळ्याच फळांना फळं लागले. तर तसं घरची फळं असते त्याची म्हणजे वेगळीच असते. विकत आणायचं मग ते आपल्याला खायचं ते वेगळंच असतं. घरचं तिथं असलं म्हणजे तसं ते वेगळंच असतं. त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतो आपल्या ह्या नारळाला पण आपल्याला नारळ काढण्याचं काही कमी सांगा मला काही कळणार, कारण आपलं ते झाडाचं नारळ वेगळं दिसतंय आणि हाचा नारळ जरा मला वेगळं दिसतंय. त्याच्यामुळं नारळ पण गळायला लागले. तर काय करावं गळायला ती मला कळणार नाही. तर असं मस्त नारळ लागलाय ना, पण जरा पाण्याचा असल्यासारखंच वाटतंय मला ते, पण टाकायची कळा नाही. पण त्याला पण भरपूर असे नारळ लागले, पण खाली गळायला लागले तर त्याचे जरा नारळ 500 एवढं नारळ गळले. तर त्याला काय औषध टाकावती काय अजून कळा नाही. पण इथं शेणखत असं भरपूर आहे त्याला. तर आता हे दुसरे जे नारळ आहेत आपले, तर ते अजून त्याला काही नारळ लागले नाहीत, पण त्याला पण लागतीलच आता. तर आपल्या गावरान कोंबड्या तर इथं चरायला गेल्या तर बाहेर, म्हणजे गायांची गुचुडं पण त्या भरपूर असे खातात बरं का. पण आता कसं बारीक बारीक लागले तर त्याच्यामुळं काय ते बी एवढं लक्ष देत नाही, म्हणजे खाऊन खाऊन तरी त्या किती खातात. तर त्याच्यामुळं आपण हमला मारला की पूर्ण गुचूड निघून जातो. त्याच्यामुळं हमला मारून घ्यायचा. तर हे हमला मारल्यावर हे जे बारीक बारीक गुचूड लागलेलं आहे ते पूर्ण गुचूड निघून जातो. तर गायांना म्हणजे गुचुडं असल्यावर त्यांना पण खाल्ल्याला अंगी लागत नाही. त्याच्यामुळं आम्ही हमला मारून घेतो. आता हमला मारला तर 2-3 महिने काय त्याला गुचीड लागणार नाही, त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण धुवून घ्यायच्या आपल्या टायमाला धुवायच्या, स्वच्छता ठेवायची, त्याच्यामुळे गुचीड काय लागत नाही. पण हमलानी काय गुचीड परत येत नाही लवकर. तरी आपल्या मेंढ्याचं सुद्धा आपण एक मेंढी विकली त्यातली, तर आता 4 आहेत. तर त्या पण आता विकायच्यात. तर अजून काय त्या विकल्या नाहीत. तर लगेच आले व्हिडिओमध्ये, त्यांना पण आवडतं व्हिडिओमध्ये यायला. तर आता आपल्या एवढ्या 4 राहिलेल्या आहेत. तर पहिले आपण एक विकली त्यातली. आता त्यांच्या खाली पण आम्ही असं हे जी मोकळी जागा आहे त्यांच्या खाली पण औषध मारून घेत असतो. म्हणजे तिथं जर कडी काठाने कुठं गुचीड बसलेला असला ना तर ते सगळं मरून जातो. त्याच्यामुळं ते सुद्धा आम्ही पूर्ण औषध मारून घेतो, म्हणजे त्यांनासुद्धा नको त्रास. म्हणजे कसं त्यांना बारीक बारीक गुचीड खाली असते तर ती त्यांच्या अंगावर चढायचे, मग त्यांची ती जास्त केस असते, त्याच्यामुळे त्यांना जास्त मग हे होईल. त्याच्यामुळं आम्ही आधीच त्यांची काळजी घेतो. तर आता लाईट पण गेली, पण कसा मारायचा ते तर तुम्हाला आम्ही दाखवलंच आहे. तर STB मारायचं असलं तरी पण तुम्ही असं मारू शकता, पंपाने मारायचं असलं तरी मारू शकता, कसा पण मारा. पण हमला मारला तर गुचीड राहतो. तर तुम्ही कोणती औषधं मारता काय मारता ती मला कमेंटमध्ये सांगा, आणि अजून काही माहिती लागली तर मला कमेंटमध्ये विचारा. तर आपला कसा वाटला आजचा नवीन व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त पाहत चला, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त सपोर्ट करा, पूर्ण व्हिडिओ पाहत चला. तर भरपूर असे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.